नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही आत्ता बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य आणि अद्वई. ती पदार्पण करते आहे. आउट ऑफ सिलेबस नावाचा एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्या निमित्ताने आम्ही ह्या छान जोडीला भेटतो आहे. आणि आपली मुलाखत सुरू होण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे आणि भेट देणार आहे. जो तारांगणचा नुकताच अंक प्रकाशित झाला आहे जून महिन्याच्या, त्याच्या मुखपृष्ठावर तुम्ही दोघं झळकलेला आहात आणि ह्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सोशल मीडियावरही खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे मला तुम्हाला दोघांना तारांगणच्या मुखपृष्ठावर काय म्हणू प्रेझेंट करण्यात खूप आनंद होतो आहे. आणि आपण आत्ता आपल्या गप्पांना सुरुवात करूया. तर मी खरं तर अजिंक्य, आपण अनेकदा भेटतो, पण आज आपण पहिला मान अद्वईला देऊया, कारण तिचं हे पदार्पण आहे. काय अद्वई, खूप महत्त्वाची फिल्म आहे आणि तू पदार्पण करतेस. इतकी वर्ष तू खूप वेगवेगळी स्वप्न बघितली असशील आणि फायनली तो दिवस आता जवळजवळ येतोय. काय मनात तुझ्या भावना आहेत आत्ता? म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी आम्ही या सिनेमाची शूटिंग चालू केली आणि तेव्हा जी मुलगी जिने या प्रोजेक्टला हो म्हटलं होतं, ती आणि मी हे खूप वेगळे आहोत. म्हणजे तेव्हा मी ज्या थॉट प्रोसेसनी हो म्हटलं, इट वॉज लाईक की आय डोंट हॅव एनिथिंग टू लूज. बट आत्ता म्हणजे पूर्ण प्रोसेस नंतर मला त्याचं मोल आणि व्हॅल्यू कळते आणि आय एम जस्ट व्हेरी ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ दिस व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट. ओके अजिंक्य, मी तुझ्याकडे येतो आता. तू टेलिव्हिजनमधून पदार्पण केलंस, मोठं नाव मिळवलंस, लोकप्रियता मिळवलीस आणि नंतर तू स्वतःचा गिअर चेंज केलास. सिलेक्टिव्ह पण चांगलं काम तू करतोयस सध्या. तर आउट ऑफ सिलेबसमध्ये अशा कोणत्या गोष्टी तुला जाणवल्या की ही फिल्म आपण करायलाच हवी असं तुला वाटलं? पहिले तर तारांगणसोबत बोलताना आणि आता हे बघून तर अजून आनंद होतो आणि नेहमीच आनंद होतो. तुमचे प्रश्नही खूप महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण असतात नेहमी. तर आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा निवडणं असो किंवा ह्या सिनेमाने माझी निवड करणं असो, किंवा जसं तुम्ही म्हणाले मालिकांमधून आता सिनेमा करतो आहे. सो हा माझा 5वा सिनेमा रिलीज होतो आहे आणि आधी मी मालिकांसोबत सिनेमा करतच होतो बॅक टू बॅक. पण अर्थात मालिकांचं महाराष्ट्रामध्ये स्पेशली एक वेगळं फॅन फॉलोईंग आहे आणि घराघरात पोचणं शक्य झालं आणि माझ्या नशिबाने मला असे प्रोजेक्ट आणि असे दिग्दर्शक मिळाले. त्याचनुसार मी स्वतःला भाग्यवान समजतो ह्या सिनेमाच्या बाबतीत पण, कारण आमचे दिग्दर्शक नवीन देशाबोईना जे आहेत त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे त्यांच्या आधीच्या सिनेमासाठी. त्यांच्या सिनेमामधल्या ॲक्ट्रेसना नॅशनल लेवलला कन्सिडरेशन मिळालं आहे. सो कुठेतरी गांभीर्याने घेण्याचा विषय स्वतः ह्या सिनेमासृष्टीकडे किंवा स्वतःच्या कामाकडे गांभीर्याने पाहणारे आमचे दिग्दर्शक आहेत, याची मला जाणीव झाली पहिल्याच भेटीत. जो आमचा टॉपिक आहे, जो विषय आहे, तो पण मी स्वतः मराठवाड्यातला आहे. सो तिथे दुष्काळ असो किंवा हे ऊन जास्त असणं असो, ग्लोबल वॉर्मिंगचं एक खरोखर जाणवलं लहानपणापासून अशी सिच्युएशन आहे. आणि विदर्भातलं हे कथानक आहे, तर विदर्भाची भाषा बोलणं किंवा हलके फुलके मजेशीर रोमॅन्टिक हे सगळे सिनेमा तर मी करतच राहीन किंवा करत आलो आहे, काही ना काही पुढेही करेन. पण अशा काही विषयाचा भाग होता येतो आहे, तो प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी अतोनात आम्ही प्रयत्नही करणार आहोत. अजून 3 जुलैला सिनेमा येतो आहे. पण मला खूप काय म्हणतात रेअरली घडणारी गोष्ट वाटते ही, की अशा काही विषयाचा आपल्याला भाग होता येतो आणि त्यांनी माझी निवड केली. नेहमी मला एक शहरी मुलगा म्हणून बघतात कास्टिंग करताना, तसेच कास्टिंगसाठी बोलवलं जातं. पण इथे मी अगदी गावचा, जो की मी खरोखर आहे असा दाखवण्याची संधी मिळाली. तुझं गाव कोणतं आहे? परभणीचं आहे मी, मराठवाड्याचं. प्रॉपर परभणी नाही, बीडचा माझा जन्म आहे. आणि पाटोदा नावाच्या ठिकाणी पण मी काही वर्ष राहिलो आहे सुरुवातीला, जेव्हा माझी मम्मी ट्रेनिंग करत होती छत्रपती संभाजीनगरला. आणि मग आम्ही छत्रपती संभाजीनगरलाही राहिलो आहोत 6 वर्ष आणि मग परभणीमध्ये काही वर्ष. मग मी पुण्याला इंजिनिअरिंग केलं आणि आता मुंबईला आहे. सो येस. अजिंक्यने आत्ता त्याचा त्याचा प्रवास सांगितला, तेव्हा मला वाटतं की अद्वै तुझेही रूट्स कुठलेच सांग आपल्या प्रेक्षकांना, म्हणजे समजेल की तू कुठून आली आहेस आणि तुला ही संधी कशी मिळाली, त्याच्याबद्दलही बोल थोडं. तर मी आहे अकोल्याची, म्हणजे माझं बाबांचं गाव अकोला आहे. आणि
विदर्भ साईडला येतं, पण मी पूर्ण मोठी झाली आहे मुंबईमध्ये. तर मला भाषेचा पण थोडा मुंबईत राहिल्यामुळं ऑब्वियस आहे, सर्व मिक्स आहे खूप इंग्रजी माध्यम. हो, आणि मी इंग्रजी माध्यमात होती आणि तिथे लिटरली आम्हाला मराठी आणि हिंदी याला व्हर्नॅक्युलर लँग्वेज असं म्हणायचे. आणि जर व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये बोललो तर कॅलेंडरमध्ये रिमार्क मिळायचा असं. म्हणजे इंग्लिश एवढं कंपल्सरी होतं. आणि आम्ही 6 वर्षाची मुलं, फर्स्ट स्टँडर्डमध्ये ते 10वीपर्यंत. तर ब्रेन तसंच थोडंसं वायर झालं आहे. पण आता या मराठी चित्रपटामुळं खूप सरावली असशील आता. हो हो, खूपच. आणि चित्रपटात तर आम्ही वऱ्हाडी बोललोय. वऱ्हाडी भाषा तर ते गोड आहे. खूप चॅलेंजिंग पण होतं, पण खूप मजा पण आली. बरं. आणि मी नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये काम करायची, नाटक. नाव आहे त्यांचं. हो, जुना ग्रुप आहे तो. एकजूट म्हणून आहे. आणि त्यानंतर मी आर्किटेक्चर केलं, ते संपवून आता मी फॅशन डिझाईन शिकते. वा वा वा. तर अभिनय, डिझाईन, आर्ट, डान्स, सिंगिंग सगळं खूप आवडतं. तर अशी संधी मिळाली याच्यासाठी धन्यवाद सगळ्यात पहिले. पण चित्रपट कसा सुरू झाला, म्हणजे चित्रपटाला नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली आणि तू त्याची नायिका बनलीस? हां, तर बाबांकडे अनिकेत कोडे जे आमचे रायटर आहेत, बाबा म्हणजे त्यांची ओळख सांग आपल्या प्रेक्षकांना, कारण ते एक मोठं नाव आहे. सुगत वाघमारे हे जे प्रोड्युसर आहेत फिल्मचे, ते म्हणजे मी बसली होती बाबांबरोबर आणि जसं मी सांगितलं माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पण, की बाबा ही स्टोरी ॲक्च्युली मला सांगत होते की अनिकेत दादा त्यांच्याकडे गेले आणि अशी अशी स्टोरी आहे आणि तुला काय वाटतं याच्याबद्दल. तर ते फक्त माझं ओपिनियन घेत होते याबद्दल. आणि मी बोलली की खूप छान आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, मराठीमध्ये नाही झाला आहे असा काही सिनेमा. तर तुम्ही विचार करत असाल म्हणजे करायचं तर मस्त आहे, गो अहेड. तर त्याच्या थोड्या महिन्यानंतर मी ॲक्च्युली दिग्दर्शक नवीनजीशी आणि अनिकेत दादा दोघांशी भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की असा एक मुलीचा रोल आहे आणि तू म्हणजे विल यू बी इंटरेस्टेड. म्हणजे बाबा मला असंच साईडला घेऊन बोलले की तू परत अभिनय म्हणजे करशील का, खूप छान करायची लहानपणी. तर मी बोलले की आता प्रॅक्टिस वगैरे म्हणजे 12वीच्या वेळेस सगळं सुटलेलं. तर बाबा बोलले ठीक आहे, वर्कशॉप कर, बघ होतं आहे का, जमतं आहे का, ऑडिशन दे आणि मग बघू. तर मी बोलले की ठीक आहे. आणि तेव्हा मी असं म्हणजे जे मी बोलली की कधीच विचार नव्हता केला की 2 वर्षानंतर मी इथे बसली. तेव्हा जेव्हा मी हो बोललेली, मी तेव्हा इंटरव्ह्यू, प्रमोशन हे सगळं काहीच विचार नव्हता केला. तर मग तेवढा प्रवास आणि खूप म्हणजे एनलाइटनिंग आहे सगळं. मी येतोच पुन्हा तुझ्याकडं. तत्पूर्वी मी अजिंक्य तुझ्याकडून मला आणखी थोडं जाणून घ्यायचं आहे. ह्याचा जो विषय आहे शिक्षण क्षेत्र, जो आत्ता प्रचंड गाजतोय, म्हणजे तुला माहिती आहे की त्याच्यावरनंच आता आंदोलनही व्हायला लागलेली आहेत. आणि जे नीट परीक्षेचा जो सगळा गोंधळ झाला, एकंदरीत नीट हे उदाहरण आहे, पण अनेक परीक्षांबद्दल आपला गोंधळ होतो. तूही एवढा उच्च शिक्षित आहे, इंजिनियर आहेस, तूही ह्या सगळ्यातून गेलेला आहेस. तुला एकंदरीतच आपल्या भारतातल्या शिक्षण पद्धतीबद्दल तुझं इम्प्रेशन काय आहे आणि ते तुम्ही चित्रपटाशी कसं जोडलेलं आहे? माझं इम्प्रेशन हे आहे, ॲटलिस्ट माझ्या अनुभवामधून. मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी तिथे जे इंग्रजी शिका, इंग्रजीतून बोला, इंटरव्ह्यूज क्रॅक करायचे असतील तर हे जे एक कंपल्शन होतं. आणि मराठी पण मी परभणीचं बोलायचो, तर मग इथे आल्यावर एक वेगळी प्रमाण भाषा. ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी पाठांतर, घोकमपट्टी करून त्या परीक्षेमध्ये किती तुम्हाला पाठ केलेला, अभ्यास केलेलं लिहिता येईल, ह्या बेसिसवर जे जास्त मार्क्स आहेत त्यावर कुठेतरी काहीतरी बदल यायला हवा असं मला वाटतं. किती तुमचं पाठांतर आहे, किती तुमची घोकमपट्टी आहे, मग एखाद्याने कॉपी करून केलं काय, किंवा खरोखर पाठांतर घोकमपट्टी करून लिहिलं काय, किंवा समजून उमजून लिहिलं काय, ह्या तिन्हीमध्ये फरक तसा किती असणार आहे मार्क्सच्या बाबतीत. आणि प्रॅक्टिकली तो मुलगा मुलगी आजही म्हणजे कित्येक इंजिनियर्स जेव्हा ॲक्च्युअल काम करतात, कुठल्याही कॉलेजमधून पासआउट झालेले, ॲक्च्युअल काम करताना जितक्या गोष्टी शिकलो आहे त्यापेक्षा खूप वेगळ्या गोष्टींची ट्रेनिंग दिली जाते, किंवा वेगळ्या म्हणण्यापेक्षा
एक अर्थी वेगळ्याच गोष्टी आणि त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी खरं तर तुमच्या खूप कामी येतात तिथे. सो ऑन द जॉब ट्रेनिंग जी असणार आहे किंवा प्रॅक्टिकली जे काम करताना लागणार आहे ते जास्त शिकवलं जावं घोकमपट्टीपेक्षा असं मला वाटतं. आणि त्याचनुसार एका अर्थी जरा सारासार विचार करणारा हा अनिकेत आहे, ज्याची भूमिका मी करतोय. MPSCचा विद्यार्थी आहे. MPSC त्याने क्रॅक केली आहे, पोस्टिंग मिळाली आहे त्याला डेप्युटी कलेक्टरची, पण त्याच्या पोस्टिंगवर स्टे आला आहे काही वरच्या निर्णयांमुळे पॉलिटिकल. आणि त्याला असं होतं की म्हणजे मुळात तो एक असा रिप्रेझेंटेटिव्ह आहे की अशा गावखेड्यातून आलेली मुलं जी इतक्या मेहनतीने एखादी गोष्ट क्रॅक करायला बघतात आणि वरच्या काही पॉलिटिकल अजेंडा किंवा पॉलिटिकल रिझन्स किंवा इतर काही जेन्युइन रिझन्समुळे जर स्टे येतो तेव्हा ह्या मुलांचं काय होतं, ते परत आपापल्या गावी जातात आणि मग त्यांचं काय आयुष्य, कोणी दूध विकतंय, कोणी काय शेण सारवतंय, कोणी अजून काही लाकडं तोडण्याचं काम करतंय, कोणी जस्ट वाट बघतंय, कोणी टवाळक्या करतंय, अजून काही करतंय. सो इतकी होतकरू मुलं जी खरं तर इतकं डिझर्व करतात, पुढे चालून ते अगदी एक प्रकारे देश चालवणार आहेत किंवा वेगवेगळे रिजन चालवणार आहेत, इतके ते डिझर्व करणाऱ्या मुलांचं मग काय होतं ह्या निर्णयांमुळे. सो कुठेतरी हे सगळे टॉपिक त्यामध्ये येतात. शिक्षण, मग तो आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींनाही प्रेरित करतो, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्या सिलेबसमध्ये राहून कामं करण्याच्या किंवा विचार करण्याच्या भानगडीमध्ये आउट ऑफ सिलेबस काहीतरी घडतंय हे त्याला जाणवतं आणि त्या सगळ्यांना जाणवतं. आणि कधी तो माघार घेतोय तर कल्पना पुढाकार घेतेय, कधी इतर फ्रेंड्स पुढाकार घेत आहेत, कधी हा पुढाकार घेतोय की तुम्ही नका येऊ, मी हँडल करतो. असे काही पॉलिटिकल गोष्टी, म्हणजे बेसिकली रस्ता जाणार असतो गावातून आणि त्यावर खूप पैसा आणि खूप खाण्याचा विचार असतो, खूप वृक्षतोड होणार असते, जे सगळं ह्याला कळतं. आणि तो म्हणतो की फक्त पैसा खाऊ नये किंवा कायसाठी म्हणत नाही आहे, आपल्या गावावर बेतेल, कारण आपलं गाव अशा पद्धतीने आहे आच्छादलेलं झाडांनी आणि डोंगरांनी. तर ती झाडं नसतील तर त्या डोंगरांचं काय होईल, आणि म्हणजे कशानुसार बेसिकली गाव बुडू शकतं, माळीन गावासारखं वगैरे. तर मग ते वाचवू शकतात की नाही, त्यासाठी काय करतात, काय शक्कल लढवतात आणि ते सक्सेसफुल होतात की नाही, अशी एक मजेशीर सुरू होऊन गांभीर्याकडे जाणारी स्टोरी आहे. तू आता MPSCचा उल्लेख केलास, तुला स्वतःला कधी आपण MPSC परीक्षा द्यावी असं वाटलं होतं का? माझ्या वडिलांची खूप इच्छा होती, माझ्या बहिणीच्याही बाबतीत आणि माझ्याही बाबतीत, की यांनी MPSC UPSC द्यावी. कारण माझे मामा MPSC क्रॅक केली त्यांनी, इंजिनिअरिंगला लागले होते, पण तिकडे न जाता काही सिच्युएशनमुळे त्यांनी DED केलं आणि DED करत स्वतःहूनच त्यांनी MPSCचा अभ्यास सुरू केला. माझ्या घरातला आय थिंक सगळ्यात हुशार व्यक्ती असेल तर माझा मामा मिस्टर अभिजित खंडागळे, आणि तो आता सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम पण करतो पुण्यामध्ये, आता मुंबईमध्ये. तर खूप मेहनतीने आणि खूप जवळून म्हणजे मी पाहिलं आहे की किती मेहनत घेतात, किती अभ्यास करतात आणि खरोखर आउट ऑफ सिलेबस काहीही विचारलं जाऊ शकतं त्या इंटरव्ह्यूजमध्ये पण आणि त्यामध्ये पण. सो त्यामुळे कटाक्षाने आमच्या दिग्दर्शकांनी आणि आमच्या रायटरने आउट ऑफ सिलेबस हेच नाव दिलं, कारण सतत सिलेबसमध्ये हे येऊ शकतं, आउट ऑफ सिलेबसचाही प्रश्न येऊ शकतो, चा जो धाक असतो, आणि रिअल लाईफ पण आउट ऑफ सिलेबसच घडते. म्हणून हा MPSC दिली का नाहीस? कारण मी इंजिनिअरिंग केलं. माझी मम्मी घरामध्ये खरं तर डिसिजन मेकर आहे, तर तिचं म्हणणं होतं की तू इंग्रजी मॅथमॅटिक्समध्ये चांगला आहेस त्या काळात तरी, तर म्हणून तू इंजिनिअरिंग कर. आणि तेही मुंबईला नाही, पुण्याला. मुंबईला जायची खूप भीती वाटायची की तिला असं वाटायचं मुंबईमध्ये सगळीकडून लोक येतात तर ते फार मराठी लोक आहेत की नाही, वेळेपणा होता आमचा. पण पुण्यामध्ये केलं, तिथून ऑडिशन्स द्यायला अपडाऊन करून ही कामं पण सुरू केली. इंजिनिअरिंग पूर्ण केलं, जॉब एक मिळवला आणि पण तो घेतला नाही. त्यांना दाखवला घरी की बघा मी एवढं तरी केलं इंजिनिअरिंग की मी एक जॉब मिळवू शकतो, आणि मग इकडे शिफ्ट झालो आणि पुढे सुरू झालं का. खूपच छान. मला आता अद्वई आणखीन एक गोष्ट तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे. तू जसं आत्ता एकजूटचा उल्लेख केलास, तर मला वाटतं की रंगभूमीवर काम करणं आणि सिनेमाच्या कॅमेराला फेस करणं ह्या अत्यंत दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी खूप आधी तयारी करावी लागली असेल तुला. साधारण ती प्रोसेस काय होती तुझ्या तयारीची? म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट जी होती भाषा, त्याच्यासाठी आम्ही म्हणजे अभिजित जे आमचे कोस्टार आहेत आणि अनिकेत दादा जे रायटर आहेत त्यांच्याबरोबर बसून आम्ही ॲक्च्युली वराडीमध्ये बोलत होतो. आणि घरी म्हणजे मी सगळ्यांना बोललेली आता माझ्याबरोबर इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये बोलायचंच नाही,
अकोल्याचीच भाषा वापरायची. म्हणजे सेटवर तीच भाषा तुम्ही बोलायला लागला. बरं. हो हो अनिकेतची खूप मदत झाली. आणि शूटिंग चालू व्हायच्या पहिले पण घरात पण मी सगळ्यांना सांगून ठेवलेलं की वऱ्हाडीमध्येच माझ्याशी पहिला बोलायचं. दिवस आठवतोय शूटिंगचा अगदी? हो. काय घडलं होतं पहिल्या दिवशी? काही नाही. फर्स्ट सीन सांग. फर्स्ट सीन असा होता की म्हणजे मी बसली आहे, काहीतरी खाते आहे आणि हा असं मागून येतो, बाईकवरती येतो आणि मग तो सीन असा आहे की थोडासा रोमॅन्टिक होता आणि तोच फर्स्ट केला, विच इज म्हणजे पूर्ण बाकीचं म्हणजे स्टार्टिंग काय म्हणजे ते कसं बिल्ड होतं वगैरे काहीच नाही. तर मग ते करायला थोडं हो मजा आली. म्हणजे बेसिकली त्या सीनमध्ये पण असं अपेक्षित होतं की तिच्या माझ्यामध्ये ऑकवर्डनेस आहे आणि गावची मुलं आहोत आणि एकतर माझा गैरसमज झालेला असतो की कोणीतरी मुलगी आली आहे, तिचे वडील आले तर माझे वडील लग्न लावायला बघतायत की काय असं त्याला वाटतं. टर्न्स आऊट तिला त्याने शिकवायला हवं ह्या विचाराने तिला आणलेलं असतं. म्हणजे मला गिव्ह अवे नाही करायचं म्हणून मी विचार करून बोलतोय शब्द मोजून मापून, पण अशी काही एक मजा असते. मग त्याला असं होतं अरे मी लग्नाचा काय विचार करत होतो पण ठीक आहे, अच्छा अभ्यासाचा आहे. आणि त्यानंतरचा हा सीन आहे नेक्स्ट डेचा की ती आली आहे अभ्यासासाठी आणि काहीतरी खाती आहे आणि मी येऊन बसतो आणि तो जो एक ऑकवर्डनेस आहे. सो मला असं वाटतं आम्ही विशेष काही ओळखत नव्हतो एकमेकांना, त्यामुळे तो जो एक ऑकवर्डनेस रिअल वाटला. अगदी हो हो ऍप झाला. हो हो अगदीच अगदीच. पण मला आणखीन एक तू सांग की हिची ही पहिलीच फिल्म आहे, त्यामुळे जो नर्वसनेस, कॅमेराला फेस करण्याचा जो नवखेपणा आहे, तुला तुझे दिवस आठवले का रे सुरुवातीचे? अगदीच आठवले. इनफॅक्ट माझं जेव्हा ह्या सिनेमासाठी कास्टिंग झालं त्यावेळेला रोहित गायकवाड म्हणून जे कास्टिंग कोऑर्डिनेटर ह्याच्यासाठी होते आहेत कास्टिंग डिरेक्टर, आणि अनिकेत आहे जो रायटर आहे अनिकेत कोरडे, आणि दिग्दर्शक इवन निर्माते ज्यांना मी भेटलो बाबांना. तर मला तेव्हा माहिती नव्हतं की हिरोईन कोण असणार आहे, पण मी स्टोरीमध्ये इतका एंगेज्ड होतो. मी कोणीतरी ओळखीचीच घेतील किंवा नोन घेतील असाच माझा विचार होता आणि तसंच बोलणंही झालं होतं. रीडिंग काही सुरू झाल्या आणि असं त्यावेळेला त्यांच्याकडून मला असं कळलं की अद्वई आहे. अद्वईला मी उभे भेटलो होतो की त्यांची मुलगी आहे वगैरे, ओके थँक्यू असं. आणि म्हणजे एक होतकरू चांगली डिझायनिंग शिकणारी वगैरे मुलगी तर माझ्या ध्यानीमनीच नव्हतं. कट्टू त्यांनी सांगितलं की ॲक्ट्रेस म्हणून तीच असणार आहे. मला असं होतं की वाट, तर मग कसं होईल, हा तर इतका महत्त्वाचा मोठा रोल आहे आणि असं मग त्यासाठी तुम्ही हा सिनेमा करताय का वगैरे. पण बाय द टाईम मी ऑलरेडी इतका त्याच्यामध्ये एंगेज झालो होतो की मला असं होतं की ह्या कथानकाचा, ह्या दिग्दर्शकांसोबत आणि ह्या टीमचा मला भाग व्हायचाच आहे आणि मी झालो आहे ऑलरेडी. तर आता मी बॅकआउट करणं तर योग्य नाही. मग देन तिच्यासोबतची रीडिंग आणि तिचं बॅकग्राऊंड मला कळलं की ती आहे मूळची तिकडचीच. सो तिकडच्या मुली आणि ओव्हरऑलच महाराष्ट्रातल्या छान गावच्या मुली ज्या तिथे लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत त्या पण रिलेट करू शकतील असे काही तिचे अनुभव आहेत का लहानपणीचे वगैरे असं कळलं. ती आता पण बोलताना ळला ड म्हणते आणि ते नॅचरली येतं तिला. सो ती म्हणते की भाषेचा मला प्रॉब्लेम आहे, बट ती बोलताना छान तिकडचं बोलू शकते. सो ते मी पाहिलं आणि मला असं वाटलं की जर ते कन्व्हिन्स्ड आहे, ज्यांची ती फिल्म आहे आणि मी त्याचा एक भाग आहे, अँड इफ दे आर कन्व्हिन्स्ड, इफ शी इज कन्व्हिन्स्ड देन आय एम कन्व्हिन्स्ड. आणि ते एक कॅरेक्टर, एक भूमिका आहे आणि ते घडत गेलं तसं मी एका अर्थी तिची ग्रोथ पाहिली. आणि जसं तुम्ही म्हणाले माझी पहिली मालिकाच विठू माऊलींची होती, तर माझ्यासाठी तो सगळा अटायर, ते सगळे लुक कॅरी करणं खूप कठीण होतं. सो मी ते रिलेट करू शकतो आणि आय ट्राय अँड बी एम्पथेटिक की मला कळावं की आय नो वॉट यू आर गोइंग थ्रू, बट रिलॅक्स, इट्स अ ब्लेसिंग, गो फॉर इट. बरोबर. मला आता अद्वै सांग, तुझ्या बाजूला जो बसलेला आहे अजिंक्य, तो खूप पॉप्युलर आहे, तो सर्वांना त्याची लोकप्रियता माहिती आहे, त्यामुळं सुरुवातीला टेन्शन होतं ह्याच्याबरोबर फेस करताना, काय भावना होत्या आणि साधारण किती दिवसात तू ह्याच्याशी तुझा बॉन्ड अगदी छान झाला? खूप प्रश्न एकत्र विचारले, झालं प्रोसेसिंग सुरू, तेही मराठीतून. मी प्रश्न थोडा हे करतो की हा खूप पॉप्युलर आहे, टेन्शन होतं ह्याच्यावर खूप. म्हणजे मला जेव्हा सांगितलं की अजिंक्य राऊत फायनल झाले आहेत याच्यासाठी, मी बोलली काय मला असं वाटलं की तेव्हा असं थॉट होता की ठीक आहे, थोडं आर्ट फिल्म टाईप बनवायची आहे, थोडं लो बजेट आहे. आणि तर मला असं वाटलं की मला
घेतायत विचारलं तर असंच कोणतरी म्हणजे नॉट सो नोन वगैरे. आणि मग मी याचं नाव ऐकलं, आय वॉज लाईक हे काय करतोय आपण. म्हणजे मी स्वतःला जसं विचारत होते की ॲम आय ॲप्ट फॉर दिस. म्हणजे मी स्वतःला डाऊट करायला लागले. पण जेव्हा म्हणजे सेटवरती गेलो, भेटलो, छान म्हणजे अगदी गोड, एक हंबल, एक डाऊन टू अर्थ, असं वाटत नाही की एवढा गाजलेला आता सध्या ॲटलिस्ट इतकं पॉप्युलर म्हणजे क्रेझी नाही खरंच. हा म्हणजे एवढंच की बॅक टू बॅक काही ना काही कामं झाली आहेत, पण इट्स अ प्रोसेस. या खूप एवढं कौतुक करते. नाही ठीक आहे, समोरच कसं तरी वाटतं. नाही पण अगदी खूपच हंबल आणि डाऊन टू अर्थ आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त खूप सपोर्टिव्ह होता ऑन सेट. मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. सो थँक्यू सो मच पहिली गोष्ट. आणि पहिल्यांदा ॲज अ डेब्यू काम करणं विथ समबडी सो हेल्पफुल वॉज व्हेरी नाईस. आणि मला सांग, ही फिल्म कुठं शूट झाली आहे, साधारण किती दिवस तुम्ही शूट केली आहे, सिनेमाची एकंदर प्रोसेस तुला कशी वाटली? तर मागच्या 2 वर्षात आम्ही 3 किंवा 4 शेड्यूलमध्ये शूट केलं. पहिला कर्जत, मग जव्हार जे महाराष्ट्रातच एक गाव आहे, मग थोडं विरार, पनवेल आणि फिल्म सिटी थोडीशी. आणि म्हणजे तो पूर्ण प्रोसेस थोडं डिले जे पण झालं, म्हणजे मी खूप विश्वास करते या सगळ्यामध्ये की आय फील लाईक इट जस्ट डिवाइन टायमिंग, की जे जेव्हा व्हायचं असतं तेव्हाच होतं. तर मग खूप छान होती प्रोसेस पूर्ण. आणि भीती तर वाटतेच, पण ती जी एक्साइटमेंट आहे आता फायनली इट्स रिअल आणि इट्स आउट. तर सगळ्यांनी बघायला जायचं. अजिंक्य, तसं ह्या फिल्मचा सेटअप नवीन आहेत, खूप नवीन कलाकार, टेक्निशियन्स आहेत आणि ह्याच्या आधी तू खूप चांगल्या मेकर्सबरोबरही काम केलेलं आहे. इथला तुझा अनुभव कसा होता? कशा पद्धतीचं सगळं युनिट होतं? काय मेमरीज आहेत तुझ्या शूटिंगच्या? मी ना आता तुम्ही असं म्हटल्यावर पण असं वाटतं बापरे खूप काम केलं आहे किंवा असं वगैरे. जर असं म्हटलं असं खैर अजून खूप करायचं आहे मला, जे माझ्या डोक्यात आहे, जे विचार घेऊन मी चाललो आहे पुढे. पण मी प्रयत्न करतो की तो कोरीपाटी घेऊन जायला हवं. नव्या ठिकाणी नवं सेटअप तर नवं रसायन आहे, हा विचार होताच. नवीनजींसोबत काम करण्याचा माझा एक्सपिरियन्स असा होता की मी नेहमी खूप स्पेसिफिक काम करणाऱ्या दिग्दर्शकांसोबत काम केलं, की जे मला सांगतात की इथून इथे जायचं, इथून अशानुसार करायचं, इथून हे करायचं, की अजिंक्य असं नाही, असं करून बघ, हे करून बघ, असं. सो लिटरली डिरेक्शन. पण इथे आम्हाला असं बागडायला सोडलं जायचं की ही एवढी फ्रेम आहे, हे डायलॉग्स आहेत, तुम्ही लोक डिसाईड करा काय तुम्हाला करण्याचा विचार येतोय. लेट्स डू द फर्स्ट टेक अँड लेट मी सी ते कसं दिसतंय. कॅप्चर कसं करायचं आहे तो आमचा हेडॅक आहे. सो आमचे मनीष सर म्हणून DOP आहेत आणि नवीनजी डिरेक्टर. तर मला असं व्हायचं की अरे हो, पण आम्ही सगळे पण फर्स्ट टाईम भेटलो आहेत. मग हे सगळे पण म्हणजे नव्याने पहिल्यांदा काम करत आहेत. कोणी थिएटरमध्ये केलं आहे, कोणाचे काही ना काही बॅकग्राऊंड्स आहेत. पण आमचं एकमेकांमध्ये गिव्ह अँड टेक, त्याचं गांभीर्य, हे सगळं कसं करायचं. सो पण देन मग तो व्हायचा तो शॉट. काहीतरी आम्ही थोडंसं डिसाईड करायचो की हे पॉईंट असे, मग त्यात काही करेक्शन सांगून ह्यानुसार सीन्स व्हायचे. पुन्हा आम्ही सीनसाठी जर जातो आणि तिकडे सेट लागला, पण जर नवीनजींना जाता जाता एखादी विहीर दिसली, एखादं झाड दिसलं, एखादं काही जनावर दिसलं किंवा काही कुठली खाई दिसली, काहीही दरी वगैरे, झालं पूर्ण सेटअप चेंज होणार, तो तिथे लागणार. बिकॉज त्यांचा तो आर्टिस्टिक इन्स्टिंक्ट बाहेर आला. येस. आणि थँक्स टू सुगत वाघमारेजी जे निर्माते, ते गोष्ट अलाऊ पण करायचे एका सर्टन एक्सटेंटपर्यंत. त्यांच्यात घडत असेल काही की अरे इतक्या कमी वेळात तुम्ही असं करणं अपेक्षित आहे, आता हे करत नाही आहात. पण ही सगळी प्रोसेस पण माझ्यासाठी खूप पेशन्स शिकवणारी होती, खूप फ्रीइंग होती की जस्ट गो फॉर इट. मेकअप काय केला वगैरे माहिती नाही, केस कुठे जात आहेत माहिती नाही. सो माझ्यासाठी तो एक छान लिबरेटिंग कथार्टिक एक्सपिरियन्स होता. आणि एक नवा वेगळा, एक साऊथमधून आलेले दिग्दर्शक इथे करू पाहतायत, इथली एक कथा मांडू पाहतायत. एक वेगळा अनुभव होता जो घेऊन मी पुढे जातोय. कर्जत जव्हार कसं वाटलं तुला शूटिंग? मी तुम्हाला सांगू, जव्हार वगैरे तर तरी पण मुंबईपासून थोडंसं दूर आहे. कर्जत तर म्हणजे मुंबईच्या जवळच आहे ना. त्या ठिकाणी आम्ही अशा सुंदर तर होतंच, खूप ऊन पण होतं, ज्या पद्धतीचं आम्हाला वातावरण हवं होतं. पण तिथे राहणारे लोक अजून पण इतक्या सुखसुविधांना वंचित आहेत. त्यांचं एक वेगळं आयुष्य त्यांनी केलं. म्हणजे एक वेगळी
वेगळ्या काळात ते जगतायत असं मला वाटलं. कोणत्या गोष्टी नाही आहेत असं तुला प्रकर्षाने जाणवलं? जसं की कुठला सिनेमा हॉल, मी तिथे विचारलं की तिथे क्वचित कोणीतरी पाहिलेलं असायचं, मला मन उडू उडू झालं वगैरेमुळे किंवा विठू माऊलीमुळे क्वचित कोणीतरी यंग कोणी दिसलं तर त्यांचे आई बाबा वगैरे आम्ही विचारायचो की टी व्ही कोणाकडे आहे का, तर तेवढ्या पूर्ण ह्याच्यात एखाद्या कोणाकडे टी व्ही असेल. मी म्हटलं तुम्ही सिनेमा कधी पाहिलाय का थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर, तर नाही असं तसं. हां, आणि जिथे ॲटलिस्ट आम्ही शूट करत होतो, आता मला ते एक्झॅक्ट ठिकाण त्याचं नाही माहिती, पण एक वेगळी, किती लांब होतं कर्जतपासून? मी वेगळी जमात म्हणणं योग्य नाही ठरणार, पण वेगळा त्यांचं वेगळ्या प्रकारचे कपडे, एकदम साधी राहणी, आनंदी बागडणारी लेकरं वगैरे, छान तिथे कोंबड्या, शेळी, कुत्रे, मांजरं असे सगळे होते, रानमेवा खात असावेत आणि असं सगळं. तर तेच तो वेगळा अनुभव होता की इतक्यात जवळ असून इतकं वेगळं वातावरण आहे. तर अजून आपल्याला म्हणजे प्रगती, खरं तर आपण प्रगत आहोत का ते प्रगत आहोत याचा प्रश्नच आहे. ते जास्त आनंदी आणि जास्त सुखी वाटले मला. तर ती प्रगती म्हणावी की अधोगती माहिती नाही, पण ही तफावत मला जाणवली अजूनही. सो आपण ही जी कथा सांगतोय ती काहीतरी हवेतली असं बिलकुल नाही, अगदी आपल्या इथलीच आहे असं जाणवलं. बरोबर. अद्वै, मला आणखीन एक सांग, प्रत्येक कलाकार, जो नवीन कलाकार ह्या क्षेत्रात येतो, त्याचे कोण ना कोणतरी आयडॉल्स असतात, त्यांचं काम बघून तो इन्स्पायर होऊन इथं काम करायला लागतो. तुझे ह्या क्षेत्रातले अशा इन्स्पिरेशनल व्यक्ती कोणकोणत्या आहेत आणि तुला कोणते रोल करायचे आहेत भविष्यात, संधी मिळाली चांगली तर? मला म्हणजे माझी फेवरेट आहे आलिया भट. कारण सगळ्यात पहिले कारण तिने स्वतःला प्रूव्ह केलं आहे. म्हणजे वेन शी स्टार्टेड ऑफ विथ हर करिअर, तिला खूप ट्रोलिंग, तिला खूप नेपो किड असं म्हणजे सगळं तिला आयतं मिळालं असं खूप होतं तिच्यावरती. बट तुम्ही म्हणजे तिचं काम तिच्यासाठी बोलतं. म्हणजे गंगूबाई बोला, हायवे, राजी असे जे प्रोजेक्ट्सचे सिलेक्शन जे ती करते, कमर्शियल पण सिनेमा करते, पण असे इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स पण करते, तर मला ते खूप आवडतं. आणि ॲक्टिंग तर एकच नंबर. आणि मला राधिका आपटे खूप आवडते. मराठी असूनही म्हणजे मेन स्ट्रीम हिरोईन नसली जरी तरी तिचे पण सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट्स खूप सुंदर, खूप अंधाधून काय सुंदर काम केलं आहे. तर आय लव्ह हर. फ्युचरमध्ये काय करायचं आहे तुला आणखी? असंच जसं मी बोलते, वेगळे वेगळे प्रकारचे रोल, काही मिनिंगफुल, जे काहीतरी म्हणजे एका जरी माणसाला काही शिकवतं आहे किंवा काही जाणून देतं आहे, असे टाईपचे सिनेमा करायचे आहेत. ओके. जाता जाता एक अगदी शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो. अजिंक्य, तू आता फिल्ममध्ये काम करतोस, पुढं तू सध्या काय करतोय, सध्या नवीन काय येणार आहे आणि टेलिव्हिजन वाट बघतंय, तिथलेही प्रेक्षक तुझे मोठे चाहते आहेस, ते विचारत आहेत तू काय येणार आहेस का, तर थोडंसं भाष्य कर. माझे अजून काही 3-4 सिनेमा लाईनअपमध्ये आहेत जे मी शूट करून झालं आहे आणि मी अजून एक शूट करतोय, तर ते रिलीजला येतीलच. पण ह्या वर्षभरात आणि येत्या वर्षामध्ये एक तर सिनेमा आम्ही अनाऊन्स पण केला जो 7 एप्रिलला येणार आहे 2027ला, आणि त्या व्यतिरिक्त पण आता येईल सप्टेंबरमध्ये आय थिंक. पण मालिकांमध्ये अर्थात ज्या पद्धतीचं प्रेम मिळतं, ज्या पद्धतीचे पैसे मिळतात, ज्या पद्धतीचा रीच मिळतो आणि रोज लोकांसोबत कनेक्ट होण्यासाठी एक माध्यम खूपच प्रभावी आहे महाराष्ट्रामध्ये तरी, तर येण्याची मला इच्छाच आहे. पण अगेन जशा मी सगळ्या मालिका केल्या त्या खूप वेगवेगळ्या धाटणीच्या होत्या, सो मला ते परत एक सासू सून ह्या पद्धतीचं नाही करायचं आहे. त्यात काही चुकीचं किंवा वावगं नाही आहे, पण त्यात मुलाला करायला फार स्कोप नसतो. मुलींचं माध्यम म्हणतात, हिरोईनचं माध्यम म्हणतात मालिकांना. सुदैवाने विठू माऊलीमध्ये मी विठोबा होतो, तर ते माझ्यासाठी खूप होतं करायला. त्यानंतर मन उडू उडू झालं मध्ये पण माझं एक वेगळं म्हणणं होतं, इंद्रजित साळगावकर इंद्रा, स्त्रीलाही असतं आणि पुरुषालाही असतं. हां, आणि ते उडू उडू सगळ्यांचं होतं. आणि अबोल प्रीतीची अजब कहाणी पण एक खूप वेगळी मालिका होती. सो असं वेगळं काही जर मला ऑफर मिळाली तर मी ती करेन. आणि आता जवळजवळ 8-9 मालिकांना मी नाही म्हणालो आहे, किंवा तारखांमुळे कधी ते नाही म्हणाले, बजेटमुळे कधी मी नाही म्हणालो आहे. पण आत्ता ज्या लीडिंग मालिका सुरू आहेत त्यातल्या बऱ्याचशा मॅक्सिमम विचारल्या गेल्याच मला, पण ते काही सो योग असतात. आपण करतो असं आपल्याला वाटतं, ते बरोबर योग आले की मी येणार, दिसणार आणि प्रेक्षकांची पसंती होपफुली मिळणार. तर तशी तयारी आहे.
आता हे सगळ्या सिनेमांचं शूट ऑलमोस्ट झालं किंवा होईल येत्या 1-1.5 महिन्यात. त्या पुढे जर मला कुठली विचारणा झाली तर मी तयार आहे. सो मालिका विश्वामधून मला विचारणा व्हावी याची मी वाट पाहीन. अगदी खूप छान. मला वाटतं की अद्वई ही तुझी पहिली फिल्म आहे, त्या फार महत्त्वाची आहे. त्यामुळं मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप शुभेच्छा देतो. तुझ्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची फिल्म आहे. त्यामुळे आम्ही ही फिल्म बघू आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारू दोघांशी, तुम्ही काय नेमकं काम केलेलं आहेत. तर तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही हे सांगणं अपेक्षित आहे का 3 जुलैला? हां, बरं एकदा आवाहन करा. ओके, दोघंही करा. बरं. आउट ऑफ सिलेबस नावाचा आमचा सिनेमा येतोय 3 जुलै 2026. सो जवळच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. सो रसिक प्रेक्षको, अशा प्रकारे इतकं छान ह्या दोघांनी माहिती दिली आहे. तर नक्कीच हा सिनेमा 3 जुलैला बघा आणि आमची ही मुलाखत कशी वाटली ती बघा. ही मुलाखत आवडली असेल तर या दोघांना भरभरून प्रेम द्या. तारांगण चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या मुलाखती आम्हाला तुमच्यापर्यंत आणता येतील. धन्यवाद. धन्यवाद. वा.